गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट ऑलमोस्ट करेक्शन मोडमध्ये होतं. त्यांचे तीनही इंडेक्सेस रेडमध्ये क्लोज आहेत. नॅसडॅक 1.5% आसपास क्लोज आहे, त्यानंतर 0.5% आसपास S&P 500 क्लोज आहे. म्हणजे मोर ऑर लेस आपण त्याच्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. अदरवाईज असं कुठलंही पॅनिक होण्यासारखं रिझन नव्हतं. जर आता आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ट्रेड विथ निगेटिव्ह बायस असं आहे, म्हणजे फार जास्त डाऊन कोणी नाही आहे. जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये जेव्हापासून रिलायन्सचा रिझल्ट लागला आहे तर रिझल्ट तसा खराब होता, परंतु डिस्पाईट दॅट दोन्ही दिवस, परवा आणि काल, दोनही दिवस रिलायन्स ग्रीनमध्ये क्लोज आहे. तर मग या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होतो, शिवाय जी काही लेटेस्ट डेव्हलपमेंट झालेली आहे इराण आणि US टॉक संदर्भात तेही आपण जाणून घेऊ. सगळ्यात आधी US मधलं जाणून घेऊ. तर US आणि इराण यांच्यामध्ये जी चर्चा चालू आहे त्यामध्ये इराणनं आता USला एक हे दिलेलं आहे, एक प्रपोजल दिलेलं आहे. तर ते प्रपोजलमध्ये त्यांनी बेसिकली असं सांगितलं आहे की पहिल्यांदा आपण दोघं मिळून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करू. ओके, त्यानंतर जी काही न्यूक्लिअरवरती चर्चा करायची ती त्यानंतर आपण बसून चर्चा करू, कारण त्याला बरेच राऊंड्स होतील. त्यानंतर काही ना काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन निघेल. म्हणजेच काय की इराणची अशी इच्छा आहे की अमेरिकेने त्यांचं ब्लॉकेड हटवावं आणि आम्हीसुद्धा आमचं ब्लॉकेड हटवू, जेणेकरून दोन्ही बाजूनं आता आवागमन सुरू होण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु याच्यामध्ये US कडनं आपण काय म्हणू शकतो की पूर्णपणे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काही आलेला नाही आहे. ओके, त्यामुळे ऑइल प्राईस अगेन इन्क्रीज झालेले आहेत. सध्या जर आपण ब्रेंट क्रूड जर पाहिलं तर ते $111 आसपास ट्रेड करत आहे आणि त्यामुळेच आपल्या मार्केटमध्ये आपण एक सेलिंग प्रेशर पाहू शकतो गेले 1-2 दिवसापासून. ओके, तर आता अमेरिकेचं म्हणणं असं आहे की इराणनं आमच्याकडे माफी मागितली, हे झालं ते झालं. ते ट्रम्प जसे एकदम काहीतरी राजा असल्यासारखं काहीतरी बोलतात, ते तसं त्यांचं नेहमीचं म्हणणं असतं, त्यांनी सांगितलं. परंतु बेसिकली एवढंच आहे की अमेरिकेनं त्यांचं प्रपोजल रिजेक्टही केलेलं नाही, परंतु 100% ॲक्सेप्टही केलेलं नाही. अजून ते त्याच्यावरती विचार करतायत आणि त्यांनी इराणला ऑफिशियली उत्तर अजून त्याच्यावरती दिलेलं नाही आहे. तर मग आता पाहूयात काय घडतंय ते. परंतु जर आपण ऑइल प्राईस जर पाहिले तर जे फ्युचर प्राईस आहेत तर ते बेसिकली स्पॉटपेक्षा जास्त असतात. परंतु जर आपण जूनचे फ्युचर जर पाहिले ब्रेंट क्रूडचे तर ते $111 कमी वरती ट्रेड करतात. म्हणजेच काय की आपल्याला याच्यातनं एक ॲनालिसिस करता येतं की जे काही फ्युचर खरेदी करतात, परचेस करतात, तर ते जास्त बुलिश नाही आहेत की यापेक्षा जास्तवरती ऑइलचे प्राइसेस जाऊ शकत नाहीत, असं एकंदर त्याचं इंडिकेशन आहे की जे अगेन आपल्या मार्केटसाठी चांगलं आहे. जर आता आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्येही सेम परिस्थिती आहे. जे काही फ्युचर्स आहेत आपल्या निफ्टीचे, तर त्याच्यामध्ये जनरली एक 150 पॉईंटच्या आसपासचा प्रीमियम असतो. परंतु जर तो प्रीमियम, फ्युचर प्रीमियम जर आपण काल पाहिला तर तो ऑलमोस्ट 70 पॉईंटच्या आसपास होता. म्हणजेच काय की कोणीतरी हेविली मार्केटमध्ये शॉर्ट करतं हे आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की जर एखाद वेळेस शॉर्ट कवरिंग आलं तर मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी मोमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, तर मग आता ते सगळं पाहावं लागेल की नक्की काय काय कशा पद्धतीने घडतं ते. जर आपण आपल्या मार्केटमध्ये अजून जर काही पाहायचं म्हटलं तर FIsनं अगेन सेलिंग केलेलं आहे साधारण 2,000 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केलेलं पाहायला मिळतं आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, हार्डली 10 ते 20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. त्यामुळे मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर 24,000 काल डिफेंड करण्यात आला. भलेही त्याचे एक 5-10 पॉईंट खाली बंद झाला असेल तर त्याने काही फरक पडत नाही. परंतु मार्केटमध्ये आता मार्केट कुठं जाणार, कशा पद्धतीने ट्रेड करणार हे पाहणं येणाऱ्या नियर फ्युचरमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि शिवाय US जर आपण पाहिलं तर जे मॅग्निफिसेंट 7 स्टॉक आहेत त्यातले 5 स्टॉक्सचे येणाऱ्या विकेंडमध्ये रिझल्ट आहेत. त्यामुळे ती गोष्टसुद्धा इव्हन IT स्टॉक्सला मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लुएन्स करू शकते. त्यामुळे IT स्टॉक्समध्ये लक्ष ठेवायला हवं येणाऱ्या विकेंडमध्ये सुद्धा आणि
नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा. तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन डेव्हलप होतं आहे त्याला पाहणं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण काल पाहिलं तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी खूप जास्त डाऊन झालं होतं. मग असं होण्यामागचं कारण काय? तर RBIने एक नवीन रूल आणलेला आहे, जो रूल नेक्स्ट इयरपासून इम्प्लिमेंट होणार आहे, एप्रिल 2027 पासून, अजून 1 वर्ष आहे. तर त्या रूलचं बेसिकली म्हणणं काय आहे की आतापर्यंत बँक जे काही प्रोव्हिजन्स करत होते तर ते जे लॉसेस झालेले आहेत त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत होते, परंतु आता त्यांना फ्युचरसाठी सुद्धा प्रोव्हिजन करावं लागणार आहे की जे बॅड डेप होऊ शकतात. ओके, तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन करावं लागणार आहे, जे अगेन जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत तर त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती थोडंसं प्रेशर क्रिएट करेल. त्यामुळे काय झालं तर काल बँकिंग स्टॉक्स हे खूप जास्त पडलेले होते आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर बँक निफ्टीपेक्षा जास्त पडलं. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडली, ते म्हणजे इंडिया विक्स. ऑलमोस्ट 2ही दिवस मार्केट डाऊन होतं आणि काल तर बँक निफ्टी खूप जास्त पडलं होतं. तरीसुद्धा जो इंडिया विक्स आहे तर तो वाढलेला नाही, तर तो कमी झालेला आहे. मग इंडिया विक्स पडण्यामागचं कारण काय? तर ते असं इंडिकेट करते मार्केट जरी पडलं असलं तरीसुद्धा मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग नाही आहे. ओके, त्यामुळे खूप जास्त इथनं डाऊनसाईड आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. तर मग होप पाहूयात काय होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.